तर आता आम्ही चाललो मामाच्या गावाला. आणि ही आमची आजी बघा. आम्ही जयसिंगपूर मध्ये पोहोचलेलो आहे आणि आता आम्हाला मामा न्यायला येणार आहे. सगळी काय करायचं बघा. तर आम्ही पुढे मामाईपर्यंत फिरायला सांगतो, पण आमचं सामान बघायला खूप आहे. बघू शकतो मामा घ्यायला पडलेला आहे आणि आम्ही सांगलो. तर मी त्याला खंड केलं होते कारण दुसऱ्या 10 ते 15 मिनिटं मला शोधत होते. द्या की रे वेळ झालाय. कसलाही झालं द्या किती लक्ष काढून. तर इथं आम्ही ठरवत होतो काय काय घ्यायचं. शेवटी घेतलं आणि आम्ही निघालो. तरी आम्ही संध्याकाळी The next day. तर मामाकडे जाण्याचे मुख्य कारण म्हणजे ध्रुवला पहिल्यांदाच अकॅडमीमध्ये सोडण्यासाठी आम्ही गेलेलो होतो. तर इथे त्याचे सगळे सामान आम्ही ठेवलेलं आहे आणि तशीच एक छोटीशी ट्रिप करणार आहोत. तुम्ही पुढे बघालच.
हे रामलिंग मंदिरमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील आळते गावाजवळ रामलिंग मंदिर आहे. हे मंदिर श्रीराम आणि भगवान शंकरांसाठी प्रसिद्ध आहे. असे मानले जाते की प्रभू श्रीरामांनी 14 वर्षांच्या वनवासादरम्यान येथे वास्तव्य केले होते. प्रभू रामचंद्र रामलिंग बेटावर वास्तव्यास होते तेव्हा त्यांनी भगवान शंकरांची आराधना केली. त्यावेळी महादेवाची दगडी पिंड बनवून तिला अभिषेक घालण्याचे ठरवले, पण पाणी नसल्याने ते शक्य नव्हते. अशा वेळी प्रभू रामांनी बाणातून डोंगराला छेद दिला. त्यातून महादेवाच्या पिंडीवर अखंड जलाभिषेक सुरू झाला. तो आजवर सुरू आहे. हाच चमत्कार बघताना आजही त्या मंदिरातील गुहेत गेल्यावर पाहायला मिळतो. आजूबाजूला सप्तऋषींच्या नावांची मंदिरे आणि जुन्या दगडी धर्मशाळा आहेत. त्याच्याच समोर बाहेर एक कुंड आहे. त्यात अनेक कासव आणि मासे पाहायला मिळतात. तर आता तुम्ही बघू शकताय आमची पिकनिक कशी चाललेली आहे मस्तपैकी. तर आम्ही सकाळी लवकर बाहेर पडलो होतो, त्यामुळे आम्ही जेवण सोबतच घेऊन आलो होतो. मस्त वातावरण बसून आम्ही जेवणाचा आनंद घेतला. तर आता आमचं जेवण ते आवरलेलं आहे आणि आम्ही चाललोय ध्रुवला अकॅडमीमध्ये सोडण्यासाठी. अकॅडमीमध्ये पोचताच तेथील शिक्षकाने त्याचे खूप छान प्रकारे स्वागत केले आणि तेथून आम्ही त्याचे वर्ग, शाळा, रूम बघून त्याला बाय बाय करून आलो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.